कुणाशी बोलू? हा, आपण महाराष्ट्र सरकारचे नॉर्म्स पाळतात की नाही? हा, मग तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सांगितलं तिसरी पासून हिंदी शिकायसाठी फॉर्म द्या म्हणून. कुठे आहे तो फॉर्म? कुठे आहे तो फॉर्म? मी लावलेला, दाखवा जरा. ते काय पॅरेंट्स कन्सर्न फॉर्म आहे. काय आहे? हा, कशाला दिलं तुम्ही? हे मला हे सांगा. ये ना, मैं आपको बता रहा हूँ, जो एजुकेशन डिपार्टमेंट के गवर्नमेंट ऑर्डर हमारे पास आए थे. ये ऑर्डर आया तो मुझे दिखाओ. सुनिए, जो आया था तो हिंदी थर्ड लैंग्वेज और थर्ड लैंग्वेज स्टार्ट करना, जो NEP के हिसाब से, ठीक है, वो हिसाब से हम लोग ने अपने हिसाब से हमने कंसर्न फॉर्म भेज दिया. और इसके बाद वो ऑर्डर को स्क्रैप करके उसको होल्ड करने के लिए दोबारा हमारे पास आया. तो दोबारा आ गया. तो हम लोग ने हिंदी लैंग्वेज अभी तक कोई भी क्लास में स्टार्ट नहीं किया. अरे आपने ये नोटीस दिली आहे तुम्ही? एक सेकंड, हे नोटीस दिली आहे तुम्ही? फॉर्म पाठवलाय की पालकांना संमती फॉर्म? एक मिनिट, औपचारिक विषय बघा. तुम्ही टीचर आहात म्हणून आम्ही तुमची रिस्पेक्ट करतोय, पण जर तुम्ही मराठी भाषेची रिस्पेक्ट करणार नाही तर आम्ही विसरणार की तुम्ही टीचर आहे. हे लक्षात ठेवा, कारण आम्ही पण टीचरकडनं शिकलो आहे. समजलं ना? आम्ही पण शिकलो आहे टीचर लोकांकडनं. तर आमची पण एक फरज आहे की आहे ना. तुम्ही न्यूज नाही बघत काय? ये फॉर्म यांना पण लेटर आला असेल. ये फॉर्म इसका पहले गया. अरे सर, हे कधी गेलाय? 2 दिन पहिले. 2 दिवस अगोदर गेलाय. परसों काय? अहो तुम्हाला माहित नसेल मग म्हणून बोलतोय ना. ऑथॉरिटी पर्सनला बोलवायचे. बोलतात तुम्ही, जे राईट पर्सन त्यांना सांगा ना बोलायला. तुम्ही बोलू नका. कसं आहे, तुम्हाला जर माहित नसेल ना तर प्लीज बोलू नका. अरे मॅडम, त्यांना माहित नाही का? मॅडम आपलं नाव काय? मॅडम सॉरी, दळवी. आपण मराठी आहात बरोबर आहे ना? मॅडम ऐका ना. नाही, चुकी झाली नाही तुमच्या शाळेकडनं. ह्याचा अगोदर पण माझ्या शाखाध्यक्ष इथं आला होता. तुम्ही एक मेसेज इंग्लिश मध्ये, एक मेसेज तुम्ही हिंदी मध्ये, आणि तुम्ही केलं नाही. तुमची चूक कशी होते? ह्याचा अर्थ तुम्ही मराठी भाषेला डावलताय ना. सर मी स्वतः महाराष्ट्र म्हणून तुम्हाला बोलतोय ना, म्हणून तुम्हाला बोलतोय. असं नका करू मॅडम. नाही, आम्हालाही चालणार नाही. हे तुम्ही चुकीचं करताय. आम्ही चुकी मान्य केली, त्याच्या पुढे होणार नाही. होणार नाही म्हणजे मराठीच्या, मी मराठी स्वतः आहे. मी विचारते तुम्हाला, मी तुम्हाला हे देते की असं होणार नाही. अहो ह्या लोकांना काय फरक पडणार नाही. हे तर जेवढी हिंदी वाढेल ना. मी स्वतः गुजराती आहे ना. मी स्वतः गुजराती आहे. हा, तरी मी लढतोय ना मराठी भाषेसाठी. अहो लढावं लागतं. हे आपलं दुर्दैव आहे की इथं येऊन मला सांगावं लागतं की तुम्ही हिंदी सक्ती का करताय. हे आपलं दुर्दैव आहे. जेव्हा तुमच्यासारखे मराठी माणूस या शाळेमध्ये शांत बसतो ना आपण मॅडम, तेव्हा यांना हिंमत येते. बसताना शांत बस, आता करतो आम्ही, आणि जे काय असेल याच्या पुढे असं काही होणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन देते. मी सुनील साहेबांना सांगितलं होतं गेल्या वेळी हिंदीमध्ये. तुम्ही हिंदीमध्ये आला, एक सेकंड आला तुमच्याकडे. आम्ही किती शांततेने आलो तुमच्याकडे. बरोबर आहे. यांनी काय बोलला तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही हे मिस्टेक. यानंतर परत तुम्ही तिसरी करणार, परत तुम्ही चौथी करणार. मग आम्ही काय करायचं? आम्ही जसं दुसऱ्या ठिकाणी कुठं जाऊन काच वगैरे फोडतो असे फोडायचे का? आता आम्हाला हेच काम बाकी राहिलं का? आता आम्ही शाळा फोडायची काय राहील आमचं? की आम्हाला शाळामध्ये हे सगळे करावं लागेल? कशाला आम्हाला या लेवलवर घेऊन जाता तुम्ही? नाही होणार सर, ते मी आश्वासन देते. याच्या पुढे होणार नाही. या गोष्टी खरंच सांगते, नाही होणार आहे. तुमच्या फादरला बोलवा मॅडम. आम्हाला माहित नाही, तुम्ही तुमचं काय चालत नाही. फादरला बोलवा इथे. मंत्री मुख्यमंत्री साहेबांनी सगळं सांगून तुम्ही फादरला बोलवा. मॅडम मी काय म्हणतोय, तुम्ही फादरला बोलवा ना. नाहीतर मी उगाच ऑफिसमध्ये जाणार फादरच्या. कसे येत नाही फादर? काय येत नाही तसं नाही. त्यांचे असं काहीतरी होतं, ते येऊन गेले, ते होते. त्यांना फोन लावा, त्यांना फोन लावा. फादरला फोन लावा तुम्ही. अभि आहे म्हणजे अहो जुने असू द्या किंवा नवीन असू द्या, नियम नवीनसाठी पण ते आणि जुन्यासाठी पण ते आहे ना. हमने मराठी लैंग्वेज के अगेंस्ट कुछ भी बोला नहीं. अहो हे काय आहे? फादर नवीन आहे, फीस नाही घेताय का? फीस नाही घेताय का स्टुडंटची? फादर नवीन हे काय आहे? तुम्ही द्यायला पाहिजे. मराठी भाषेचा सर आपलं नाव काय? आपलं नाव काय? कुठल्या राज्यात ना आपण? जसं मी गुजरातचा आहे, बरोबर आहे ना? गुजरात, हा केरला. तुमच्या इथे चालते का हिंदी? काय चालतंय? अरे कुठं बोलायला देत ना तुम्ही? तमिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश, हा बोलायला पण देत नाही तुम्ही. वो नहीं देता हिंदी सीखने के लिए, नहीं देता. अहो आम्ही शिकायचं ना सांगत नाही. सन्माननीय राजसाहेबांनी हे सांगितलंय, लहान पोरांवर 1ली ते 4थी पर्यंत तुम्ही हे ओझा टाकू नका. एवढं प्रेमाने राजसाहेब सांगताय. शाळा आहे म्हणून. जर होटल बिटल असते आणि तिथं मराठी भाषेचा अपमान झाला तर फुटली असती का ती? पण तुम्ही खूप चुकीचा करताय.
आणि मला माझ्या चांदिवली विधानसभेमध्ये हे चालणार नाही. नाही होणार सर, शाळा आहे, मला बरं नाही वाटत, मला अग्रेसिव्ह होणं मला नाही पटणार इथे. नाही होणार सर. त्याच्यावरती अहो साहेब, हे आपला आत्महत्या झाला पाहिजे. जर ऐका ना, जर समजा फादरनी सांगितलं किंवा मॅनेजमेंटनी सांगितलं ना की आपल्याला हे शिकवायचं, तुमच्या इकडनं आवाज आला पाहिजे की फादर असं नाही चालणार महाराष्ट्रामध्ये. हे आवाज काय येत नाही आपल्याकडनं, मला हे समजत नाही सर. आपण बोललो सुद्धा, तरी सुद्धा केलं त्यांनी. काय झालं, पॅरेंट्सनी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही आहे ना एकदा तुम्ही लोकांनी हिंदीसाठी पण हे करा, म्हणजे किती आम्हाला हिंदी पाहिजे, मराठी नाही पाहिजे. मग त्यावेळी फक्त पॅरेंट्सने रिक्वेस्ट केली, तुम्हाला लिहित लेटर दिला की ऍप्लिकेशन पॅरेंट्सनी दिलं तरी आपण नाही करायचं. दिला तर पुरावा तर द्या ना, मला पुरावा तर द्या ना, फक्त बोलण्यासाठी नका बोला. तुम्ही शिक्षण अधिकारीशी विचारला का अहो, पॅरेंट्स? आज तुम्ही फक्त एवढा विचार करा, इथं कोण उभा आहे? आज सुनील यादव उभा आहे इथे, आता महेंद्र भानुशाली उभा आहे. अरे आम्ही मराठी भाषेसाठी बोलतोय आणि तुम्ही लोक बिंदासपणे मराठी भाषेचा अपमान करताय. नाही सर, याच्यापुढे होणार नाही. तुम्ही पॅरेंट्स आलेले का? पॅरेंट्सचा कंप्लेन आला आमच्याकडे. हर भाषा को रिस्पेक्ट करता हूँ. रिस्पेक्ट करते नाही आपको. आम्हाला एक सेकंड सुनील भाई, तुम्ही प्रत्येक भाषेची रिस्पेक्ट करा, पण या मराठी भाषेचा मान ठेवा, सन्मान ठेवला पाहिजे या भाषेचा. महाराष्ट्र में रह के महाराष्ट्र और महाराष्ट्र भाषा को एकदम मग तिथे कोणी आलं ना तरी असं काही होणार नाही. अहो, शाळा आहे, आम्हाला नाही वाटत बरं असं इथं या पद्धतीने वागणं. आमचे पण इथे मुलं, नातेवाईकांची मुलं इथे शिकतायत आणि शिकले आणि आम्ही जेवढं होतो तेव्हा शाळांमध्ये आम्हाला पटत नाही, पण शेवटी करणार काय आम्ही? तुम्ही लोक मराठी भाषेला मस्करीमध्ये घेताय. नाही होणार. परिणाम चुकीचा येणारच आहे. नाही आता होणार. मी सांगतो तुम्हाला, परिणाम खूप चुकीचा येणार सर, जर तुम्ही या पद्धतीने केलात तर. आम्ही जे काय तुम्ही बोललाय ना साधे ते करतो आम्ही. आपण त्या सगळ्या गोष्टी जे कोणी कल्चर फॉर्म बनवले ना त्याच्यावर कारवाई होईल. बच्चा लोग बोलते हैं. हा ठीक आहे, तुम्हाला येत नसेल, आता हे तुमच्या माध्यमातून झालं, तुम्हाला येत नाही, आम्ही का कानाखाली वाजवली नाही? वाजवली ना, कारण तुम्ही इन्सल्ट करत नाही मराठी भाषेचा. समजा हे दुसऱ्यांसाठी मेसेज आहे, समजलं ना? जे बोलतात ना मनसेवाले मारतात, आम्ही कुणाला मारत नाही, आम्हाला काही येड नाही लागलाय की चालत फिरत सगळ्यांना मारा. जे मराठी भाषेचा अपमान करतोय आम्ही त्यालाच फक्त मारतोय. तुम्ही रिस्पेक्ट करताय ना, ठीक आहे, तुम्ही बोलताय त्याच्यात आम्हाला मराठी भाषेची रिस्पेक्ट दिसतंय, पण हे काय हा चुकीचं आहे ना, तुम्हाला सगळ्यांना करताय ना मॅडम. मग हे सगळे थांबवा, नाहीतर काय होणार? उद्या नुकसान होणार शाळेला. नाही आजच थांबलं. त्याच्यावर 7 दिवसामध्ये कारवाई करून आहे ना तुम्हाला त्याचा जे काही निर्णय आहे तो दिला जाईल, सांगितला जाईल. तुम्हाला फॉलोची गरज लागणार. नाही फॉलोअप नाही, तुमचं एक पत्र निघाला पाहिजे की आमच्याकडनं चूक झालेली आहे, तो पत्र आम्हाला आला पाहिजे. नाहीतर उद्या काय होणार आहे, कुणी असं सोडून देणार एक पत्र असा आणि मनसेवाले आले तर ठीक, नाही तर आम्ही शिकवत राहू, असं नाही चालणार. तुमचा शाळेचा एक पत्र निघाला पाहिजे मराठी भाषेसाठी, त्याच्यात 4 शब्द चांगल्या पद्धतीने लिहिलं पाहिजे की मराठी भाषाच चालणार, बरोबर. त्यानंतर सगळे भाषा. नक्की ते एक लेटर. आणि पवार साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही यांना सांगा. बरोबर आहे मॅडम, या ना प्लीज. मॅडम, जर या पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः हे GR रद्द केलाय तरी सुद्धा या पद्धतीने हे सगळे चालत असेल आपल्या चांदिवली विधानसभेमध्ये, तर आम्ही काय करायचं मला सांगा. मग उद्या आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन घेतलं तर काय फायदा होणार? याच्यापेक्षा तुम्ही प्रत्येक शाळांना तुमच्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पत्र गेला पाहिजे की या पद्धतीच्या चुका करू नका. कारण आम्ही आंदोलन केलं की आमच्या समोर तुम्हीच उभे राहताय, बरोबर आहे ना? पोलीस बरोबर आमच्या समोर. आता ठीक आहे, एक शांत आंदोलन आहे, नाहीतर 50-100 पोलीस असतात, आमच्यासाठी असतात. मॅडम, ह्या लोकांना समजवा, माझी विनंती आहे. विधानसभेत प्रत्येक शाळांना तुम्ही एक लेटर, तुम्ही पाहिजे तर एक शाळांची बैठक लावा, तुमच्या पद्धतीने त्यांना सांगा. तुम्ही एक बैठक लावा प्रत्येक शाळांची, तुम्हाला वाटत आम्हाला बोलवा, आम्ही विनंती करू. आम्हालाही माहिती आहे शाळा, हॉस्पिटल, आम्हाला समजते की तिथे आम्हाला शांततेने राहायला पाहिजे, परंतु आम्ही किती वेळ, 1दा, 2दा, 3दा शाळांची मीटिंग घ्या आणि आम्हाला बैठकीला बोलवा. कारण हे विषय गंभीर आहे मॅडम. उद्या काय होणार तर तुम्ही लोक आम्हालाच पकडणार, केसेस करणार आमच्यावर. मॅडम, मला पत्र पाहिजे, ठीक आहे? नक्की सर, एका आठवड्यामध्ये पुढे या, पुढे. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. माझ्यासोबत स्थानिक शाखा अध्यक्ष सुनील यादव, विद्यार्थी सेना महिला शाखा अध्यक्ष, आम्ही सगळे इथं उभे आहोत. मॅडम, तुम्ही उभे राहा.
तुमच्यासाठीच आहे, चांगला बोलणार, काय टेन्शन घेऊ नका. आम्हाला कळतंय कुणासाठी आम्हाला काय बोलायचं ना. सन्माननीय राजसाहेबांनी खूप चांगली शिकवण दिली आहे, टेन्शन घेऊ नका. बस बस बस. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात सन्माननीय राजसाहेबांनी आंदोलन घेतलं. पूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस पेटला हिंदी सक्तीच्या विरोधात. शेवटी सरकारला तो GR रद्द करावा लागला. परंतु काही शाळांमध्ये जाणून बुजून असे पत्र दिले जातात की तुम्हाला जर हिंदी शिकायची असेल तर 3री पासून आम्ही हिंदी शिकू, या सगळे पद्धतीने शिकवतात. आता ही शाळा आहे, हे एक मंदिर आहे. आता मंदिरमध्ये जाऊन आम्ही तोडफोड तर करू शकत नाही, म्हणून आज आम्ही शाळेमध्ये आलो आहोत. पूर्ण आमची महाराष्ट्र नवनिर्माण चांदिवली विधानसभेची टीम, आमच्यासोबत बाजूचे पदाधिकारी पण आलेत, सर्वेश भाऊ. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की या पद्धतीने कुठेही जर तुम्ही हिंदी लादण्याचा प्रयत्न केला एक वेगळ्या रस्त्याने, तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही. आम्ही हे चालून देणार नाही. आणि आज मलंकारा हायस्कूलमध्ये हा कृत्य घडलेला आहे. आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आणि आज आम्ही विनंती केलेली आहे, मॅडम आम्हाला तो पत्र पाहिजे. चूक झाली तर त्याचे एक पत्र काढून टाका की आमच्याकडनं चुकून हे झालेलं आहे, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मराठी भाषेची. कधी पत्र भेटणार आम्हाला सर? सोमवार कशाला? आता 2 मिनिटं लागतात टाईप करायला. लिहा ना, लवकर बसून लिहा, आम्हाला ताबडतोब द्या, आम्ही उभे आहोत. संपला ना विषय. आता ह्याच्यासाठी काय फादरला विचारावं लागेल की मराठी भाषेचा अपमान केला तर त्यासाठी आम्ही माफी मागायची नाही? फादरला विचारावं लागेल काय? नाही ना. असं ह्यांना असं विचार पडतोय मनात. हा, आम्हाला हे पत्र द्या, आम्ही इथे उभे आहोत, आम्हाला तात्काळ हा पत्र पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे पण लिहा की जे कोणी केलेलं त्याच्यावर आम्ही कारवाई करणार. ते पण ऍड करा, जे कोणी हे पत्र बनवले आहे ना त्याच्यावर आम्ही कारवाई पण करणार. हे द्या आम्हाला. ठीक आहे, आम्ही उभे आहोत. नमस्कार, कसे आहात साहेब? जरा तुम्ही लोक पण सांगा यांना, हे सगळे बरोबर नाही. पोलिसांनी पण थोडा अलर्ट राहिला पाहिजे. जबरदस्ती आम्हाला त्रास देते. जर मीटिंग लावली तर मीटिंगला आम्हालाही अवश्य बोलवा. पण 2 मिनिटं. ते गुजराती हिंदी शिकवा म्हणून 3री पासून. आता काय 1 वर्षात काय मुलगा काय असं होणार आहे का? 3री 4थी 5वी मध्ये तर शिकवायचंच आहे ना. जबरदस्ती तुम्ही या पद्धतीने करणार? तो लेटर को लिखिए, कंप्लेन लेटर फॉर पेरेंट्स का हम लोग आएंगे हमारे विधानसभा में, तो वहाँ के चांगलं काम करणार चला